आणि आता दिवसभरातल्या आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवली सराटीकडे रवाना। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंशी चर्चा करणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी प्रयत्न सुरू। जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघेल तोपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात मी सहभागी राहणार। बच्चू कडूंचा जरांगेंना पाठिंबा। 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा। छगन भुजबळांची ही मागणी। कोण म्हणते 15 दिवसात करणार? एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार। मला आनंद आहे, ते करा। पण म्हणूनच माझं म्हणणं आहे, जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जाती गणना करून टाका ना। अभिनेते सयाजी शिंदेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। महालक्ष्मी रेसकोर्समधील जागा सरकार बळकावून कंत्राटदाराला देत आहे। शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हा आरोप। देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीत तोडगा। ट्रान्सपोर्ट संघटनांच्या चालकांना आता कामावर येण्याचं आवाहन आहे। 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्व व्यवहार सुरळीत। कालच्या तुलनेत भाजीपाल्याची आवकही वाढली। रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इंधनाची टंचाई। ट्रक टँकर चालकांच्या संपाचा परिणाम। पेट्रोल डिझेल संपल्याचे पेट्रोल पंपावर बोर्ड।